कन्झ्युमर अफेअर्स, अन्न संरक्षण आणि पुरवठा मंत्री जे आहेत रावसाहेब दानवे साहेब, त्यांच्याकडे आम्ही वेळ मागून त्यांना भेटलो आणि त्यांच्याकडे आम्ही प्रामुख्याने 3 मागण्या केल्या. एक, तुम्ही गेल्या वर्षी FRP 100 रुपयांनी वाढवली, स्वागत आहे. परंतु प्रथा अशी असते की FRP वाढल्यानंतर MSP पण वाढवावं लागते. म्हणून आमची मागणी अशी आहे की 3400 रुपये, 3100च्या ऐवजी 3400 रुपये FRP करावी. त्यांनी सांगितलं सकारात्मक आहे. हा प्रस्ताव ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडून आता अंतिम मान्यतेकरता वरिष्ठ पातळीवरती गेलेला आहे. दुसरी आम्ही त्यांना मागणी अशी केली की शुगर डेव्हलपमेंट फंड, ज्याला आपण SDF म्हणतो, आणि NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्या 2 मोठ्या वित्त संस्था केंद्राच्या आहेत. त्या कारखानदारीला एक्सपेन्शन करता, डिस्टिलरी करता, कोजन करता, विस्तार वाढ करता कर्ज देतात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे. SDFमधलं कर्ज 6% असतं, NCDCचं कर्ज 10% असतं. आता ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती त्या कर्जाचं पुनर्गठन करून द्यावं. 1 वर्ष फक्त आमच्याकडून व्याजच घ्यावं आणि त्या मुदलाचं पुनर्गठन करून पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची नियमित हप्ते करून द्यावेत. आम्हाला काही माफी नको, पण आम्हाला एक्सटेन्शन करून द्यावं असा प्रस्ताव दिलेला आहे. त्याला पण मंत्री महोदयांनी सकारात्मक सांगितलं आम्ही हे करू. आणि तिसरा त्यांच्यासमोर जी मागणी आम्ही केली की 60 लाख मेट्रिक टन साखरेला जी निर्यातीला परवानगी आलेली आहे, त्यापैकी आत्तापर्यंत 47 लाख मेट्रिक टनाचे साखर एक्सपोर्टचे करार झालेले आहेत आणि 32 लाख मेट्रिक टन साखर ऑलरेडी परदेशामध्ये गेली आहे. आता बऱ्याचशा पोर्टवरती लोडिंग अनलोडिंगचा प्रॉब्लेम आहे. तर बंदरे विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना आपण विनंती करून सांगावं की ही साखर, कारण एक्सपोर्टसाठी लागणारी जी कच्ची साखर आहे ती आता सगळ्या कारखान्यामध्ये तयार आहे. ती जास्त दिवस आम्हाला ठेवता येत नाही, त्याची साखर खराब होती कारण ती प्रोसेस केलेली नसते. ती कच्ची साखर आहे, त्याला रॉ शुगर म्हणतो आपण. त्याला ताबडतोब लिफ्टिंग व्हावं आणि 60 लाख मेट्रिक टनाचं निर्यात 2 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल अखेरपर्यंत व्हावी, अशी एक आम्ही त्यांना त्या ठिकाणी मागणी केली. अशा 4 मुद्द्यावरती मी दानवे साहेबांशी भेटून मागणी केली. त्यांनी सकारात्मक या संदर्भात सांगितलं आणि प्रोसेस चालू आहे म्हणून सांगितलं. त्यानंतर काल माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांची माझी भेट झाली आणि त्यांच्याकडे आम्ही 5 मुद्द्यावरती सविस्तर चर्चा केली. पहिला मुद्दा जो होता तो म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो पालखी मार्ग आहे तो पाटस टोल नाक्यापासून तो माळशिरस तालुक्यातला बंडी शेगावपर्यंत तो रस्ता जातो. तर इंदापूर तालुक्यातला 70% मार्ग ह्या पालखी मार्गामध्ये येतो. तर आमची जवळजवळ 460 कोटी रुपयाचे जे काही पैसे आहेत म्हणजे नुकसान भरपाईचे, तर ते ताबडतोब द्या. त्यांनी कलेक्टरला लगेच सांगितलं की ते जेवढे शेतकरी आहेत त्यांचे जे काही मार्केट प्राईस प्रमाण असेल ते तुम्ही ताबडतोब पैसे द्या. मार्च एंडच्या जवळजवळ सगळे पैसे रिलीज करा असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. एक, त्यासाठी पैसे केंद्रानं उपलब्ध करून कलेक्टरच्या अकाउंटला दिलेले आहेत. त्यामुळे ॲक्विजिशनचे पैसे द्यायला प्रांत आणि कलेक्टरकडे कुठलीही अडचण निधीची नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे डिस्प्युटेड विषय आहेत, कोणाचं व्हॅल्युएशनवरून मुद्दे आहेत. तर त्याच्यासाठी त्वरित त्यांनी सांगितले की एक सेपरेट अधिकारी नेमा आणि त्यांचं ते नुकसान भरपाई त्यांना योग्य कशी मिळेल त्या पद्धतीने करा. तिसरा मुद्दा असा आहे की ते 7,000 कोटी रुपयाचं टेंडर त्यांनी काढलं आहे आता रस्त्याचं. आमची मागणी अशी आहे की ते काम लवकर सुरू झालं पाहिजे, कारण इंदापूर तालुक्याच्या दृष्टीनं तो चौपदरी मार्ग होणं इंदापूर तालुक्याच्या पुढच्या 100 वर्षाच्या भविष्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे. कारण ट्रॅफिक इतकं वाढलेलं आहे, आजच त्या रस्त्याने जाता येत नाही. इंदापूर बारामती रस्ता आपण बघतोय किती ट्रॅफिक आहे, इंदापूर टू अकलूज रस्ता आपण बघतोय किती ट्रॅफिक आहे, अपघात होत आहेत, रस्ते लहान आहेत आणि वाहतुकीचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दळणवळण होत आहे. तर ते काम 7,000 कोटीचं लवकर करतो. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना डायरेक्शन दिल्या की ते आता टेंडर निघालेलं आहे. 40 नामांकित कंपनीने टेंडर भरलेलं आहे, त्याची स्क्रुटिनी चालू आहे आणि लवकरच त्याचं एजन्सी फायनल होईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर गडकरी साहेबांच्याकडे आम्ही इथेनॉलच्या संदर्भामध्ये 5 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा असा मांडला की आता 10% जी ब्लेंडिंगला परमिशन दिली, म्हणजे डिझेल पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याकरता, तर ते 10%च्या ऐवजी ती 20% द्यावी
आणि त्याला तत्वता त्यांनी सांगितले की आमच्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये ही जी चर्चा झालेली आहे आणि लवकरच कॅबिनेटसमोर हा निर्णय जाईल, पण केंद्र सरकार सकारात्मक आहे. पहिला मुद्दा. दुसरा, आता 10चं 20% जर केलं तर 5 वर्षाकरता त्यांनी 2,500 कोटी लिटरचं टेंडर काढलेलं आहे. 10%. जर 20% झालं तर 5,000 कोटी लिटर एवढं टेंडर इथेनॉलचं निघू शकतं आणि देशातली एकंदरीत 20 ते 25% उत्पादन होणारी साखर कमी होईल आणि तेवढं इथेनॉल होईल. त्यामुळं परकीय चलन वाचेल, साखरेचा ताण कमी येईल, केंद्र सरकारला त्याच्यामध्ये फारशी काही इंटरव्हेंट करायची गरज पडणार नाही आणि ऑइल कंपन्यांना ते सांगितलेलं आहे की त्वरित त्यांचे पैसे उपलब्ध करून द्यायचे. हा एक भाग झाला. दुसरा, आम्ही त्यांना मागणी अशी केली की तुम्ही जे 2 लाख कोटीचं जे प्रपोजल तयार केलेलं आहे बायो CNG गॅससाठी, तर त्यातला जास्तीत जास्त वाटा महाराष्ट्रातल्या बायो CNGला मिळावा अशी एक मागणी केली. तो एक मोठा विषय आहे. तिसरा विषय आम्ही त्यांच्यासमोर असा मांडला की तुम्ही आता जे सिरप टू इथेनॉल किंवा ज्यूस टू इथेनॉल तुम्ही जे ठरवले तर त्याचा दर तुमचा 63 रुपये लिटरचा आहे. आमचं म्हणणं असं आहे की तो 70 रुपये करावा. BAVचा 57 रुपये आहे, तो आम्हाला मान्य आहे. सी मॉलेचिसचा दर 54 रुपये आहे, तोही आम्हाला मान्य आहे. पण सिरप टू इथेनॉलला आम्ही जाणार आहे यावर्षी किंवा ज्यूस टू इथेनॉलला जाणार आहे, त्यावेळेस तो दर 70 रुपये तर किमान करावा, कारण त्याचं कॉस्टिंग बसत नाही. आणि मग ते जर झालं तर बऱ्यापैकी ज्यूस म्हणजे रसापासून इथेनॉल तयार करायचं हा भाग होईल. त्यांनी आम्हाला असंही सांगितलं की इथेनॉलची पॉलिसी आम्ही म्हणजे प्राईम मिनिस्टरचा आणि अमित शहाचा सगळ्यात फोकस प्रोग्राम जर कोणता असेल तर इथेनॉलचा प्रोग्राम. ते दर 15 दिवसाला त्याचं मॉनिटरिंग करतात. इथेनॉल फक्त ऊसापासूनच नाही आहे, तर इथेनॉल हा मकेपासून आहे, इथेनॉल हा ग्रेन बेस आहे, इथेनॉल हा भातापासून आहे आणि इथेनॉल हा बीटरूटपासून आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या बाबतीमध्ये इथेनॉलचं नियोजन त्यांनी करायचं या ठिकाणी ठरवलेलं. त्यानंतर मग इतर ज्या काही आमच्या अडचणी होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं पहिली अडचण अशी होती की आत्ता जे आम्ही इथेनॉल सप्लाय करतो ऑइल कंपन्यांना ते 10-10 दिवस आमचे टँकर खाली करत नाहीत, कारण तिथं त्यांना स्टोअर करायला जागा नाही किंवा त्यांच्याकडे ती व्यवस्था नाही. आमचं म्हणणं असं आहे की एवढी मोठी पॉलिसी केंद्राने जाहीर केल्यानंतर ऑइल कंपनीची जबाबदारी, आपल्याकडे ऑटोनॉमस स्टेटस दिलेलं आहे, त्यात 3 आपल्याकडे मोठ्या ऑइल कंपनी आहेत, त्यांना आपण सांगावं. तर ते पण ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये आम्ही चर्चा करतोय. काल त्याच्याबद्दलची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक पण झाली अधिकाऱ्यांची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 15 दिवसामध्ये आम्ही ते लिफ्टिंगचा जो प्रकार आहे तो आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. त्यानंतर अजून एक त्यांना आम्ही मागणी अशी केली की तुम्ही डिस्टिलरी एक्सपान्शन करता, विस्तारीकरण करण्याकरता, इथेनॉल करण्याकरता तुम्ही आम्हाला एक इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीम आणलेली आहे आणि ती काहीतरी 50,000 कोटीची आहे. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये कर्ज तुम्ही बँकेकडून घ्यायचं आहे संस्थेने आणि त्याच्यावरचं 6% व्याज 5 वर्षाकरता केंद्र सरकार देणार. तर आमचं म्हणणं असं आहे की त्याला एक ताबडतोब गती द्यायचं काम आपण त्या ठिकाणी आपण करावं. अशा विषयावरती गडकरी साहेबांची चर्चा झाली. त्याच्यानंतर आपल्या तालुक्यातला 2 महत्त्वाचे प्रश्न होते. हा जो काही नॅशनल हायवे जो आपला आहे म्हणजे पाटसपासून सरडेवाडीपर्यंत 2 टोल नाक्याच्या मध्ये या हायवेवरती कुठेही शौचालय नाही. त्यांचे नॉर्म्स आहेत त्यांचे की साधारणतः 25-30 किलोमीटरला टॉयलेट ब्लॉक्स पाहिजे. जे प्रवासी आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठं नाही. तर त्यांनी ताबडतोब लगेच ऑर्डर्सच काढल्या की तुम्ही 2 ते 3 ठिकाणी असे तुम्ही चांगल्या प्रकारचे शौचालय तिथे उभं करा. बाब छोटी आहे परंतु प्रवासाच्या दृष्टीने गरजेची आहे. त्याच्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये खूप अपघात होतात भिगवणपासून सरडेवाडीपर्यंत. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की अंडरपास आपल्याकडे नाही आणि म्हणून आम्ही 9 ते 10 अंडरपासची मागणी आम्ही केली. त्याच्यामध्ये भिगवण, कुंभरगाव, दादर नंबर 2, काळेवाडी 1, काळेवाडी 2, पळसदेव, त्याच्यानंतर तुमचं आपला वरकोटे पाटी, त्याच्यानंतर गलांडवाडी इत्यादी एवढ्या गावांचा अंडरपास करावा. तर त्यांनी तशा प्रकारचे एस्टिमेट्स करायला सांगितले. आपल्याकडचा एक जुना सर्व्हिस रोड आहे कालटणचा, तो सर्व्हिस रोडच आपला बंद पडलेला आहे.
आणि त्यामुळे सगळी गर्दी ह्या नो एंट्रीच्या सर्व्हिस रोडने जाते. सर्व्हिस रोडचा अर्थ असा काय, जायला एक सर्व्हिस रोड आणि यायला एक सर्व्हिस रोड आहे. पण पलीकडचा सर्व्हिस रोड न झाल्यामुळं आज इथं सीझन चालू असताना वगैरे अपघात होतात, काही मृत्युमुखी माणसं पडली, वाईट आहे ती एक तिथं आम्ही त्यांना ती एक मागणी तिथे केली आणि त्यांनी ती त्वरित मान्य केलेली आहे. तर अशा पद्धतीची चर्चा आमची त्यांच्याबरोबर झाली. आणि अजून एक आम्ही गडकरी साहेबांना अशी विनंती केली की मध्यंतरी आमच्या अमित शहा साहेबांची 2 वेळा भेट झाली होती. तर संपूर्ण ह्या कोविडच्या माध्यमातून जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे ते सगळ्या साखर कारखान्यांचं कर्जाचं पुनर्गठन करून द्यावं आणि दंड व्याज वगैरे माफ करावा, सरळ व्याजाची आकारणी करावी आणि 10 वर्षाकरता रिशेड्युलमेंट, ज्याला आपण रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन्स म्हणतो आपण, असं 2006ला एकदा केलं होतं. तर त्या धर्तीवरती 10 वर्षाचं कर्जाचं पुनर्गठन करून द्यावं, 2 वर्ष हप्ता नसावा, फक्त व्याजच असावं आणि 8 वर्षामध्ये ती मुद्दल आणि व्याजाचे समान हप्ते करून द्यावे, असं एक धोरण केंद्र सरकारने स्वीकारावं, अशी त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आता 27ला तिकडे बडोद्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे, ते मोठा स्टॅच्यू उभा केलेला आहे, तर तिथं आमची नॅशनल शुगर फेडरेशनची कॉन्फरन्स आहे आणि 2 दिवसाचा सेमिनार आहे. तिथं पण केंद्रातले बरेच मंत्री येणार आहेत, राज्यातले पण बरेच मंत्री तिथं जाणार आहेत आणि तिथं साखर उद्योगाच्या संदर्भात सुद्धा व्यापक चर्चा होणार आहे. कारण शेवटी हाच एक उद्योग असा आहे की तो सोशल अँगलनी डेव्हलपमेंट करणारा हा उद्योग आहे. आणि मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप तातडीनं करण्याची गरज आहे आणि मग बाकीचे इतर पण विषय होते त्याच्यावर पण चर्चा झाली.